कोरोना काळामध्ये मुंबईकरांची अहोरात्र सेवा करणाऱ्या बेस्टमधील माजी कर्मचाऱ्यांना प्रशासनानं मोठा दिलासा दिलाय। निवृत्त आणि सेवामुक्त झालेल्या 9,077 कर्मचाऱ्यांचा प्रलंबित कोरोना भत्ता अखेर वितरित करण्यात आलाय। 29,22,38,000चा निधी थेट कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलाय। उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये एसटी महामंडळाच्या राज्यभरामध्ये दररोज 812 अतिरिक्त बस फेऱ्या धावणार आहेत। यंदा शाळांना सुट्टी पडण्याचा दिवस 24 एप्रिलपर्यंत लांबलाय। ही सुट्टी सुरू झाल्यानंतर एसटीच्या विशेष फेऱ्या पूर्ण क्षमतेने धावणार। पावसाळा 2 महिन्यांवर आल्यामुळे पालिकेनं पावसाळापूर्व तयारी जोरदार सुरू केली आहे। 6 चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी 106 लाईफगार्ड तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लाईफगार्ड्सना जेटकीज, 6 रेस्क्यू बोट, 6 सर्फ बोटसह बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडीहून पंप सुरू करण्यात आले, त्यामुळे रात्री 8 वाजता शहरामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली। या ठिकाणी तिन्ही जलवाहिन्या बंद झाल्यामुळे जायकवाडीचं एक थेंबही पाणी शहरामध्ये आलं नव्हतं। सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। वीज कंपनीकडून बालिंगा उपसा केंद्राच्या उच्च दाब वाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे। कोल्हापुरातील एबी वॉर्ड आणि त्यांच्याशी संलग्नित उपनगर, ग्रामीण भाग आणि शहराअंतर्गत येणाऱ्या अनेक भागात हा पाणीपुरवठा बंद राहील। अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे बाजारभाव पडल्याने राज्यातील बळीराजा शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे। आता शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे। राज्यातील कृषी विक्रेत्यांनी 27 एप्रिलपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे। विविध मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी हा बंद पुकारलेला आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये घरकुल बांधकामाची स्थिती चिंताजनक आहे। मंजूर घरकुलांपैकी केवळ 6,653 घरं पूर्ण झाली असून तब्बल 62,523 घरं अद्यापही अपूर्ण आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्ते वेळेवर मिळत नाही। शासकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना निवडणूक कामामध्ये जुंपलं जात असल्याचं निदर्शनास येताच दिल्ली हायकोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलंय। प्राध्यापकांना कशाला, न्यायाधीशांनाही इलेक्शन ड्युटी लावा, मी तयार आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं आयोगाचे कान टोचलेत। अधिकाराच्या मर्यादेचं भान ठेवण्याचे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव इथं शासकीय निधीच्या उधळपट्टीचा प्रकार समोर आलाय। ग्रामपंचायतीनं 20 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या नव्या इमारतीवर किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागानं तब्बल 40 लाख रुपये खर्च केल्याचं उघड झालंय। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते। नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या 11 जणांना भरपाई देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारवर संताप व्यक्त केलाय। न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी 4 मे पर्यंतची शेवटची मुदत दिलेली आहे। रक्कम न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या ही मदत करावी लागणार आहे। रायगडच्या कर्जतमधील सावरगाव इथं नव्यानं होत असलेल्या रेल्वे मेट्रो कारशेड प्रकल्पामुळे आजूबाजूची गावं भयभीत झालेली आहेत। उल्हास नदीच्या किनाऱ्यावर या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव होतोय। त्यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्यामध्ये जाणारी गावं या भरावामुळे वाहून जाण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नाशिकच्या कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या गरोदर महिलेचा संशयास्पद मृत्यू झालाय। डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। मात्र दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। रत्नागिरीच्या चिपळूणमधील शिरवली गळूवाडी परिसरामध्ये नर बिबट्याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। मानवी वस्तीच्या अगदी जवळ हा बिबट्या मृतावस्थेमध्ये सापडल्यानं मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातोय। मात्र वनविभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पवनचक्कीचं साहित्य आणि तांब्याच्या तारा लुटणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। भिवंडीमध्ये प्रभाग समिती 2च्या शाळा क्रमांक 81 आणि 83च्या बाजूला अनेक वर्षांपासून अतिक्रमण होतं। अखेर आयुक्तांच्या निर्देशानुसार अधिकारी विनोद मनोरेंनी धडक कारवाई केली आहे। शाळेच्या भिंतीला लागून पत्राशेड टाकून अनधिकृत मंडई स्थापन केलेली होती। याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या। विद्यार्थ्यांनाही ये जा करायला त्रास व्हायचा, त्यामुळे अतिक्रमण हटवण्यात आले। भिवंडीच्या वनजारपट्टी नाका परिसरातील पानटपरीवर पोलिसांनी छापा टाकलाय। छाप्यामध्ये सुमारे 39,473 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला। एफडी आणि पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून इतर पानटपरी चालकांचे धाबे दणाणले।
भंडारा जिल्ह्यातील लाखनीमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर गॅस सिलेंडर नेऊन निषेध नोंदवला. सामान्य नागरिकांना अद्यापही सिलेंडरसाठी मोठी कसरत करावी लागते.